शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते हे बऱ्याच मुलांना माहिती नाही. एखादं उदाहरण जर सांगितलं तर आपल्या मुलांना पण कळेल हां, सर. हां, हां. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक विज्ञानवादी आणि वास्तववादी उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या काळामध्ये इंग्रजांकडून एक जहाजाचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. परंतु व्यापाराच्या उद्देशाने आलेले इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या सेनापतींना त्या जहाजाचं कसं बनवायचं याचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय धुरंधर होते, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी थोडासा राजनीतीचा वापर करून बरोबर इंग्रजांकडून जहाज विकत घेतलं. त्यावेळेला त्यांचे सेनापती असतील किंवा त्यांचे जे इतर सहकारी असतील ते आश्चर्यचकित झाले की जहाज विकत घेऊन त्याचं कसं प्रशिक्षण करायचं किंवा ते कसं जहाज तयार करायचं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज भविष्याचा विचार करत होते की ते जहाज घ्यायचं, तोडायचं आणि पुन्हा जोडायचं, ज्याच्यामुळे त्यांना ते जहाज कसं तयार झालं हे त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवून द्यायचं होतं. परंतु हे काय तयार केलं, कारण जहाज असेल किंवा त्याच्यानंतर तोफखाना असेल, बंदुका असेल, ही काळाची गरज होती त्याच्यानंतरच्या. मग ते येणारं आधुनिक विज्ञान आणि वास्तववाद हे दोन्ही जोडलं गेलं पाहिजे, कारण केवळ फक्त तलवारीने युद्ध जिंकणं हे त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडंसं अशक्य होणार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी टेक्नॉलॉजीकडे कसं जाता येईल, तंत्रज्ञानाकडे कसं जाता येईल हेही ह्याचा विचार त्यांनी केला गेलेला होता.